नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मौजे सांजे गावातील गट नंबर 729 ही जमीन वडिलोपार्जित एकत्रित कुटुंबाची असून आजही अमोल वाघचौरे, रमेश वाघचौरे कुटुंबियांच्या ताब्यात आहे। मात्र अमोल व रमेश वाघचौरे यांच्या नात्यातील गौबाई येसू पवार यांनी दोन्ही वाघचौरे कुटुंबियांना विश्वासात न घेता 3.25 एकर जमीन परस्पर अनिल भगवान गोवर्धने यांना विक्री केली। गौबाई पवार यांच्या थोरल्या बहिणीचे वारसदार जनार्दन जगताप व इतरांचा दावा कोर्टात दाखल असताना हा व्यवहार झाला हे विशेष। तसेच वाघचौरे कुटुंबियांच्या ताब्यात कसत असतानाही त्यांनाही विश्वासात न घेता हा व्यवहार करण्यात आल्याने वाघचौरे कुटुंबियांनी कोर्टात दावा दाखल केला असून हा सर्व वाद न्यायप्रविष्ट असताना जुलै 2024 मध्ये जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला। त्यावेळीही वाघचौरे कुटुंबियांनी विरोध केला। दरम्यान वाघचौरे कुटुंबियांनी या शेतात लावलेले मुगाचे पीक मार्चला अनिल गोवर्धने यांनी ट्रॅक्टरने उद्ध्वस्त केले। भूमी अभिलेख पोलीस अधीक्षक तसेच वाडीवर्रे पोलीस ठाण्यात जमीनचा वाद न्यायप्रविष्ट असून कुठलीही मोजणी करू नये अशी तक्रार असतानाही त्यानंतर दिनांक 7 मार्च रोजी पुन्हा जमिनीची मोजणी करण्यासाठी शासकीय अधिकारी आणत जबरदस्तीने जमीन ताब्यात घेण्याच्या या प्रयत्नांना पुन्हा न्यायालयाचा निकाल आल्याशिवाय मोजणी करण्यास मनाई केल्याचं अमोल वाघचौरे यांनी यावेळी सांगितलं आहे। यावेळी मंदाबाई वाघचौरे, भाऊसाहेब वाघचौरे, रोहित वाघचौरे, कुंदा वाघचौरे, अलका भवार, अलका वाघचौरे आदी वाघचौरे कुटुंबीय उपस्थित होते। मी अमोल भीमराव वाघचौरे आणि ही माझी पूर्ण फॅमिली आहे। तर इथं आज आम्ही यासाठी जमलो आहे की इथं ही जी जमीन आहे गट नंबर 729 मौजे सांजेगाव येथे एकत्र कुटुंब करता म्हणून तिथे एका गौबाई येसू पवार यांचं नाव लागण्यात आलेलं आहे आणि त्या व्यक्तीने जी नवीन अविभाज्य शर्तीची जमीन असूनही आमच्या कोणाची संमती न घेता ती जमीन परस्पर अनिल भगवान गोवर्धने यास विक्रीस केलेली आहे। त्या संदर्भात आम्ही दावे पण दाखल केलेले आहे। दावा नंबर 62/2024 मौजे इगतपुरी येथे सिनियर डिव्हिजन येथे चालू आहे। त्याचप्रमाणे दावा नंबर 111/2022 हाही इगतपुरी इथे चालू आहे। दोन्ही दावे चालू असताना सबब जागेवर मोजणी येते यासाठी भूमापन अधिकारी यांनाही आम्ही अर्ज दिलेले आहे। पोलीस अधीक्षक यांनाही अर्ज दिलेले आहे। वाडीवर्रे पोलीस स्टेशन यांनाही अर्ज दिलेले आहेत। तरी पण ह्या जागेविषयी आमचा जोपर्यंत दावा दाखल आहे त्याचा काही निकाल लागत नाही। त्या निकाल लागल्यानंतर काय योग्य ती कार्यवाही दिवाणी न्यायालयातून उचित ती कार्यवाही झाल्यानंतर काय असेल त्या दाव्याशी रिलेटेड आम्ही पुढे करणार आहोत। तरी पण ह्या जमिनीमध्ये आजही आमचा कब्जा व भोगवाट आहे। आजही म्हणजे आम्ही जवळ 5 पिढ्यांपासून ही जमीन करून खातो आहे। आताही आम्ही जमिनीत मूग लावलेले होते, परंतु अनिल गोवर्धने याने मुगामध्ये ट्रॅक्टर लावून ते मूग आमचं पीक जे आहे ते नष्ट केलेलं आहे आणि याची सबब आम्ही पोलीस स्टेशन वाडीवर येथे तक्रार देखील केलेली आहे। तर याचीही नुकसान भरपाई आम्हाला मिळण्यात यावी। तरी आता या संदर्भात जो दावा चालू आहे याच्याविषयी शासनाने योग्य ती माहिती घेऊन योग्य ते सहकार्य करावा। आम्हाला कुठल्याही शासकीय कार्यालयात पाहिजे तसा प्रतिसाद भेटत नाही। तर त्याविषयी शासन माननीय मुख्यमंत्री साहेब व माननीय महसूल मंत्री साहेब यांनी त्याची सविस्तर नोंद घ्यावी व आम्हाला योग्य तो न्याय मिळावा ही आमची सर्वांना विनंती। दिनांक 7 मार्च 2025 रोजी अनिल गोवर्धने याने भूविकास अधिकाऱ्याकडून अधिकारी आणून इथं जोर जबरदस्तीने कब्जा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। सबब इथं दिवाणी दावे चालू असताना देखील इथं त्यांनी जे आहे सामान लागतं कब्जा घेण्यासाठी त्याच्यामध्ये पोल आलं, त्याच्यानंतर तारी आल्या, हे सर्व इथं जागेवर अवेलेबल करून त्यांनी जोर जबरदस्तीने कब्जा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यासाठी आम्ही सर्वांनी विरोध करून त्यांना रवाना केलेला आहे। आणि आमचे जे लागलेले बोर्ड आहे जमिनीवर आम्ही दिवाणी दावलेला तर त्याच्यावर देखील ते सतत बोर्ड चोरीचे काहीतरी इथं अयोग्य प्रकार करण्याचे। स्टार न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।